Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mridmay Joshi here. In today's English grammar session, let us learn rules of reported speech. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण अप्रत्यक्ष कथन, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथनाचे काही नियम बघणार आहोत. We have seen last time that changing the tense to past is called backshift. आपण मागच्या वेळेस backshift म्हणजे आपण जेव्हा भूतकाळात रिपोर्टिंग वर्ब नेतो त्याला backshift म्हणतात हे पाहिलेलं आहे. And that if reporting verb is in present or future tense, there is no backshift. So in today's session, let us deal with change of tense. Change of tense when we are converting sentences from direct to indirect speech or reported speech. So today we will change some sentences which are in direct speech to indirect speech when the reporting verb is in present tense. म्हणजे प्रत्यक्ष कथनातली काही वाक्य आपण अप्रत्यक्ष कथनात बदलणार आहोत जेव्हा काळ असेल वर्तमान काळ. तर पहिल्यांदा आपण पाहूया सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. इन सिंपल प्रेझेंट टेन्स when we are converting the sentence into reported speech, the tense becomes simple past. I will explain with an example. Let us consider the sentence in direct speech which is Saroj said, comma, in quotes, I am a tall girl, full stop, quotes complete. So the above sentence is in direct speech. कारण आपण जसंच्या तसं कथन केलेलं आहे. सरोज म्हणाली मी उंच मुलगी आहे, हे आपण अवतरण चिन्हात म्हणणार कारण हे प्रत्यक्ष कथन आहे. तर दिस इज द सेंटेन्स विच इज इन डायरेक्ट स्पीच. विल नाव कन्वर्ट इट टू रिपोर्टेड स्पीच और इनडायरेक्ट स्पीच. सो हाऊ द सेंटेन्स विल बिकम सरोज सेड that she was a tall girl, full stop. When we change the sentence to reported speech, note that we have added the word that after the reporting, after the verb said, and we have changed the verb which is there. Reporting verb is am, I am, am. I am a tall girl, so the verb is am. To be च रूप आहे am. तर ते होतं was. तर थोडक्यात काय झालं, जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे ते जेव्हा आपण रिपोर्टेड स्पीच मध्ये कन्व्हर्ट केलं किंवा इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्ट केलं तेव्हा रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते आपण सिंपल पास्ट मध्ये नेलं. म्हणजे साध्या भूतकाळात त्याचं रिपोर्टिंग वर्ब घेतलं. त्यामुळे एमचं झालं वॉज, WAS. त्यामुळे वाक्य झालं सरोज सेड दॅट शी वॉज अ टॉल गर्ल. इथे अजून एक गोष्ट नोट करायची की आय हे जे प्रोनाउन आहे त्याचं झालं शी. तर हे चेंज इन प्रोनाउन्स वी विल सी इट इन अ सेपरेट session afterwards. Right now we will only talk about how the change in tense takes place when we convert the sentences to indirect speech. So right now what we have seen simple present tense. When we have converted the sentence to indirect speech, simple present tense reporting verb becomes simple past. Now second tense we will see is present continuous tense. So note that present continuous tense, here backshift happens when we convert the sentence to
reported speech. We'll take an example. Harsh said, comma, in quotes, I am waiting for Raj. Full stop, quotes complete. I'll repeat. डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य आहे हर्ष सेड, कॉमा, कोट्समध्ये आय एम वेटिंग फॉर राज, कोट्स कंप्लीट. आता ह्याचं आपण जेव्हा इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीचमध्ये कन्व्हर्जन करणार आहोत तेव्हा मी म्हणलं की याचं बॅकशिफ्ट होणार, म्हणजे पास्ट टेन्समध्ये याचा रिपोर्टिंग वर्ब जाणार आहे. म्हणजे थोडक्यात आय एम वेटिंग हे जे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे तो ही वॉज वेटिंग असं त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. त्यामुळे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट झाल्यावर वाक्य असं असेल, हर्ष सेड दॅट ही वॉज वेटिंग फॉर राज, फुल स्टॉप. मला वाटतं हे कळलेलं आहे, कारण आता हे तसं सोपं जाते. तिसरा बघूयात आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स बघूयात. जेव्हा वाक्य असतं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि आपण रिपोर्टेड स्पीचमध्ये जेव्हा आपण कन्व्हर्जन करतो वाक्याचं तेव्हा इथेही बॅकशिफ्टचा नियम लागू होतो आणि वाक्य पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट होतं. आता उदाहरण बघू आपण. माया सेड, कॉमा, कोट्समध्ये वी हॅव डन आवर वर्क, फुल स्टॉप, कोट्स कंप्लीट. रिपोर्टेड स्पीच जेव्हा आपण करतो तेव्हा हे वाक्य होईल, माया सेड दॅट, वीचं होईल दे हॅड डन देअर वर्क. हॅव डनचं होतं हॅड डन. म्हणजे थोडक्यात प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे तो पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कन्वर्ट होतो. त्यामुळे रिपोर्टेड स्पीचमध्ये वीचं झालं दे, हॅव डनचं झालं हॅड डन आणि आवर वर्कचं झालं देअर वर्क, THEIR, देअर वर्क म्हणजे त्यांचं काम. ठीक आहे. तर टू सम अप फॉर रिपोर्टेड स्पीच, when the reporting verb is in simple present, it becomes simple past. Present continuous becomes past continuous. Present perfect becomes past perfect. आता हे जे आपण डिस्कशन केलं प्रेझेंट टेन्सचं, जेव्हा आपण अप्रत्यक्ष कथनाचे नियम बघतोय तेव्हा त्याला एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे, आणि तो काय आहे तर युनिव्हर्सल ट्रूथ्स or the things that are true at all time, there is no change in tense for the verb. एक उदाहरण बघून स्पष्ट करते. मी आत्ता म्हणलं की जेव्हा अपवाद काय आहे, हा जेव्हा युनिव्हर्सल ट्रूथ असतं किंवा कायम खरं असणारं जे कथन असतं त्याला हा अपवाद लागू होतो, टेन्स बदलत नाही. तर एक वाक्य आपण बघूयात म्हणजे मी काय म्हणते ते लक्षात येईल. द टीचर सेड, कॉमा, कोट्समध्ये द सन रायझेस इन द ईस्ट, फुल स्टॉप, कोट्स कंप्लीट. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, द सन रायझेस इन द ईस्ट. आता याचा जेव्हा आपण रिपोर्टेड स्पीच करणार आहोत किंवा प्रत्यक्ष कथनात बदलणार आहोत त्यामुळे हा काय आहे, हा नियम आहे, माहिती असलेला नियम आहे, सन रायझेस इन द ईस्ट. अशा वेळेस रायझेस हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते आपण पास्टमध्ये नेणार नाही आहोत, कारण हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. त्यामुळे याचं रिपोर्टेड स्पीच करताना कसं होईल, द टीचर सेड दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. आलं लक्षात. अजून एखादं असं वाक्य बघूया. फादर सेड, कॉमा, कोट्समध्ये गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स, फुल स्टॉप आणि कोट्स कंप्लीट. आता इथंही हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा सगळ्यांना माहिती असलेलं जेव्हा कथन असतं तेव्हा त्याचं रिपोर्टेड स्पीच करताना त्याचा जो हेल्प्स आहे ते आपण हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते आपण पास्ट टेन्समध्ये नेणार नाही आहोत. त्यामुळे त्याचं रिपोर्टेड स्पीच होईल, फादर सेड दॅट
गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. ठीक आहे. तर सो टुडे व्हॉट वी हॅव सीन, we have covered reported speech for present tense. We first have seen simple present tense, then we have seen present continuous tense, and then the present perfect tense. So how we change the reported verbs when we convert the sentences. And in the next session we will deal with change in tense for past tense. So I hope things are clear in today's session. If in case you have any difficulties, do let me know. And that is all for today's English grammar session. Thank you. Dhanyavad.